प्रकाशा येथे केदारेश्वर मंदिर घाटावर दशामाता विसर्जनासाठी जनसागर लुटला। प्रकाशा, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर घाटावर दशामाता विसर्जनासाठी हजारो भाविकांनी अलोट गर्दी केली होती। सांस्कृतिक वाजंत्रीच्या तालावर आणि दशामाते की जय च्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। भाविकांच्या प्रचंड उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणाने विसर्जन सोहळ्यात एक वेगळाच जोश भरला होता। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दशामाता मूर्तींच्या विसर्जनासाठी रात्रीपासूनच भाविक तापी नदीच्या काठावर जमायला सुरुवात झाली होती। रात्रीपर्यंत केदारेश्वर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते। अनेक भाविक पारंपरिक वेशभूषेत आले होते। महिला आणि पुरुषांचा उत्साह ओसंडून वाहत होता। दशामातेच्या मूर्तींची भव्य मिरवणूक हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले। विविध रंगांनी आणि फुलांनी सजवलेल्या पालख्यांमध्ये दशामातेच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या। या मिरवणुकीत सांस्कृतिक वाजंत्री पथकांनी पारंपरिक धून वाजवून वातावरणात चैतन्य निर्माण केले। या वाजंत्रीच्या तालावर तरुण तरुणी, महिला पुरुष सर्वच जण बेभान होऊन नाचत होते। खोदत एक पारंपरिक नृत्य प्रकार सादर करत अनेक भाविकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल आणि घराण्याच्या सुखरूपतेसाठी देवीला भाताचा नैवेद्य अर्पण करत होते। तापी नदीच्या घाटावर विधिवत पूजा अर्चा करून आणि आरती ओवाळून जड अंतःकरणाने पण पुढच्या वर्षी पुन्हा येण्याच्या आशेने भाविकांनी दशामातेच्या मूर्तींचे विसर्जन केले। याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। स्थानिक प्रशासनाने आणि स्वयंसेवकांनीही गर्दीचे नियोजन करण्यात मोलाची भूमिका बजावली। सकाळपर्यंत विसर्जन सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला। या सोहळ्याने प्रकाशा नगरीतील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे पुन्हा एकदा भव्य दर्शन घडवले। ई मराठी न्यूज, राजू साळी, प्रकाशा। ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आध्यात्मिक, राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे। पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राइब करा।